मी काय म्हणते, आधी नाश्ता करून घ्या आणि मग जा तिकडे जायचं तिकडे. हा ते पण बरोबर आहे. कोणीतरी म्हणलेलं आहे उपाशी पोटी घरातनं बाहेर जाऊ नये, नाश्ता करून घेतो आधी. सत्या हे बघ, दाजी मी तुझा नंतर आहे, आजी तुझा मी मित्र आहे का नाही, तर तू माझ्यासाठी कवीशी बोलशील तो याविषयी. मी का बोलू? तुम्ही दोघं बी ना एकाच माळाचं मणी आहे, त्यामुळे काहीच उपयोग नाही तुमच्यामध्ये पडू. मग माझ्या तपासाच्या मध्ये येऊन काय उपयोग होणार आहे तुझा? वाघमारे मॅडम काय बोलताय तुम्ही आणि कशाबद्दल बोलताय? मी कशाबद्दल बोलते तुला चांगलंच माहितीये. उगाच आता काहीच माहित नसल्याचा आव्हान नको. आरोप करायच्या आधी मला सांगा तरी काय झालंय. मी तात्या साहेबांना चौकशीसाठी भेटायला गेल्यावर तू आमची भेट का नाही होऊ दिलीस? काय? मी भेट होऊ दिली नाही? होय, तू आमची भेट नाही होऊ दिलीस. अहो पण मी का असं करीन? स्वतःला वाचवायला. कारण तात्या साहेबांकडून मला सगळी माहिती मिळाली असती आणि मग तू अडचणीत आला असतास. तुझ्या भोवती जो कारवाईचा फास आवळला मी तो अजून घट्ट झाला असता, हे माहितीये तुला. वाघमारे मॅडम मी असं काही सुद्धा केलेलं नाही. आता त्या तात्याने तुम्हाला काय माहिती दिली ते मला नाही माहित, पण ह्यो सत्य आजपर्यंत कायम सत्याच्याच वाटावर चालत आलाय आणि मी तुमच्या कामात आजपर्यंत कधीच अडथळा आणला नाही. उलट तुमच्या चौकशीला सहकार्य करीन असा शब्द दिलाय मी तुम्हाला. दिलेल्या शब्दाला कधी जागरायस रे तू? भारती मावशी त्यांना भेटू देता त्याला. सत्य अरे म्हणजे जर मी त्यांना अडवलं ना तर त्यांचा माझ्या बाबतीचा गैरसमज अजून वाढेल. त्यांना असं वाटेल की मी स्वतःला वाचवण्यासाठी करतोय हे सगळं. सत्य अरे ते दोघं भेटले ना तर तुमच्या दोघांमधले गैरसमज अजून वाढतील. ते तर तसं बी वाढणारच आहेत त्या तात्याला भेटल्यावर. अरे मग का भेटू देतोस त्यांना? कारण माझा माझ्यावर विश्वास आहे, माझ्या खरेपणावर विश्वास आहे. त्या तात्याला वाघमाऱ्यांची किती बी कान भरू दे, पण एक ना एक दिवस आमच्यातला गैरसमज नक्की दूर होईल. उलट मला तर काय वाटतं माहितीये का, त्यांनी सगळ्या बाजूनी तपास केला पाहिजे आणि त्यासाठी त्या तात्याला भेटणं बी तेवढंच गरजेचं आहे. हो मम्मी, या एक जाऊबाईचं तात्यांना भेटलं का नाही जाऊन सत्य भाऊजींसाठी लई अवघड होऊन बसेल बघा. परत येतील बेड्या घेऊन घरात. आता काय करायचं आपण? हॅलो, ए हवालदार, महिला परदेशात